कधीकधी ना आपल्याला काहीतरी सांगायचं असतं, पण ते डायरेक्ट नाही सांगता येत. म्हणजे समोरच्याला वाईट वाटेल किंवा कदाचित त्याला ते कळणार पण नाही. मग आपण काय करतो? आपण कोणाचं तरी उदाहरण देतो. एखाद्या गोष्टीकडे बोट दाखवून आपण आपल्याला जे म्हणायचंय ते इनडायरेक्टली सांगतो. संस्कृतमध्ये ह्याच टेक्निकला अन्योक्ती म्हणतात. अन्य म्हणजे दुसरा आणि उक्ती म्हणजे बोलणं. दुसऱ्याबद्दल बोलून, दुसऱ्याला उद्देशून आपल्याला हवा तो मेसेज पोचवणं. इट्स अ व्हेरी सटल आर्ट. आणि आज आपण अशाच 7 अन्युक्ती बघणार आहोत. लेट्स सी ह्या इनडायरेक्ट एक्सप्रेशन्समधून आपल्याला काय शिकायला मिळतंय. पहिली अन्युक्ती आहे एका राजहंसाची. ऐका. एकेन राजहंसेन या शोभा सरसो भवेत न सा बकसहस्रेण परितस्थिरवासिना. सिंपल आहे. एका तलावाकाठी हजारो बगळे उभे आहेत, थाउजंड्स ऑफ देम. पण तरीही त्या तलावाला ती शोभा, ती ग्रेस येत नाही जी एक सिंगल राजहंस तिथे आल्यावर येते. सो व्हॉट्स द डीपर मीनिंग हिअर? इट्स अबाउट क्वालिटी वर्सेस क्वांटिटी. समाजात, आपल्या आयुष्यात हजारो सामान्य मीडियोकर माणसं आजूबाजूला असतील, पण त्यांची गर्दी मिळूनही एका गुणी, एका व्हर्च्युअस माणसाची जागा घेऊ शकत नाही. दॅट वन पर्सन ऑफ क्वालिटी आउटशाईन्स 1,000 ऑर्डिनरी वन्स. तो एक राजहंस अँड देन देअर इज एव्हरीवन एल्स. पण हा राजहंस इतकं स्पेशल का आहे? व्हाय इज ही हेल्ड इन सच हाय रिगार्ड? पुढचा श्लोक आपल्याला त्याची एक झलक देतो. हा एक प्रकारे त्या तलावाचा राजहंसाशी संवाद आहे किंवा राजहंसाला केलेला एक प्रश्न आहे. भुक्ता मृणाल पटली भवता निपितान्य अंबूनी जत्र नलिनानी निसेवितानी रे राजहंस वद तस्य सरोवरस्य कृत्येन केन भवितासी कृतोपकारः. इथे तलाव जणू त्या राजहंसाला म्हणतोय, अरे राजहंसा, तू इथे राहिलास, इथल्या कमळाच्या देठांचे, मृणाल पटलीचे सेवन केलेस, इथलं मधुर पाणी प्यायलास, इथल्या कमळांचा उपभोग घेतलास. टेल मी वन थिंग, तू या सरोवराचे उपकार कसे फेडणार? व्हॉट कॅन यू पॉसिबली डू टू रिपे दिस लेक? हा प्रश्न आहे ग्रॅटिट्यूडबद्दल, कृतज्ञतेबद्दल. आपण जिथे वाढतो, जिथून काहीतरी घेतो, ज्ञान, अन्न, सपोर्ट, त्या जागेबद्दल, त्या माणसांबद्दल आपल्या मनात ही कृतज्ञतेची भावना आहे का? आपण त्यांचे उपकार कसे फेडू शकतो? कॅन वी एव्हर ट्रूली रिपे देम? द श्लोका डझंट गिव्ह एन आन्सर. इट जस्ट लिव्स यू विथ दिस प्रोफाउंड क्वेश्चन. आता पुढची गोष्ट आहे मदतीची, हेल्प. कधी केलेली मदत जास्त महत्त्वाची असते? ऐका. तोयही हेल्पैरपी करुणया भीमभानव निदाघे मालाकार व्यरची भवता या तारोरस्य पुष्टिः सा किं शक्या जनयितुम इह प्रावृषेण्येन वाराम धारासारानपि विकिरता विश्वतो वारिदेन. इथे एका मायाला उद्देशून म्हटलंय, हे मालाकार, उन्हाळ्याच्या दिवसात जेव्हा सूर्य आग ओकत होता, व्हेन द सन वॉज स्कॉर्चिंग हॉट, तेव्हा अगदी थोडंसं पाणी घालून विथ अ लिटिल वॉटर मोठ्या करुणेनं तू या झाडाचं पोषण केलंस, त्याला जगवलंस. आता पावसाळ्यात जेव्हा ढग सगळीकडून येऊन पाण्याच्या धारा भरसवतायत, वेन देर इज अन अबंडन्स ऑफ वॉटर, तेव्हा ती गोष्ट शक्य आहे का? कॅन दॅट क्लाउड इवन विथ इट्स टोरेन्शियल रेन प्रोव्हाइड द सेम नरिशमेंट दॅट यू डिड? द मेसेज इज क्रिस्टल क्लिअर. गरजेच्या वेळी केलेली छोटीशी मदत, इन युअर मोमेंट ऑफ ॲब्सोल्यूट नीड, इज फार मोर व्हॅल्युएबल देन अ ह्यूज हेल्प गिवन वेन यू ऑलरेडी हॅव एव्हरीथिंग. टाइमलीनेस ऑफ हेल्प इज एव्हरीथिंग. जो माळी तळपत्या उन्हात झाडाला पाणी घालतो, त्याचं महत्त्व पावसाळ्यातल्या ढगांपेक्षा खूप जास्त आहे. पण सिच्युएशन नेहमीच चांगली नसते. समटाईम्स थिंग्स गो बॅड, खूपच बॅड. आणि तेव्हा काय होतं? आपदी रे रे अंबरपथम परितः पतंगाः भृंगाः रसालमुकुलानी समाश्रयन्ते संकोचम अंचती त्वयि दीनदीनो मी नो नुहंत कतमाम गतिम अभ्युपैतु. ही गोष्ट आहे एका तलावाची, जो आता आटतोय, अ डाईंग लेक. जसा जसा तो सुकू लागतो, काय होतं? पतंगाः म्हणजे पक्षी आकाशात उडून जातात. दे फाइंड अनदर प्लेस. भुंगे, द बीज, आंब्याच्या मोहरावर जाऊन बसतात. दे फाइंड अदर फ्लावर्स. पण त्या तलावात असणारा मासा, तो बिचारा कुठे जाणार? हंत, अरे रे, दीन दीनः मीनः, तो अत्यंत दीन झालेला मासा, टू विच पाथ कॅन ही पॉसिबली गो? ही इज ट्रॅप्ड.
हा श्लोक आपल्याला त्या लोकांबद्दल सांगतो जे असहाय्य आहेत. जेव्हा एखादी संस्था, एखादा देश किंवा एखादं कुटुंब संकटात येतं, तेव्हा ज्यांच्याकडे रिसोर्सेस आहेत, ज्यांच्याकडे ऑप्शन्स आहेत, ते निघून जातात. द प्रिव्हिलेज्ड कॅन ऑलवेज एस्केप. पण जे पूर्णपणे डिपेंडेंट आहेत, जे त्या व्यवस्थेचा अविभाज्य भाग आहेत, लाईक द फिश इन द लेक, त्यांचं काय होतं? ते कुठे जाणार? इट्स अ व्हेरी हॉन्टिंग इमेज. आता भेटूया एका स्वाभिमानी पक्षाला. हिज नेम इज चातक. चातक पक्षी. एक एव खगोमानी वने वसती चातकः पिपासितो वा म्रियते याचते वा पुरंदरम. चातक पक्षाबद्दल एक कल्पना आहे की तो फक्त पावसाचंच पाणी पितो, जमिनीवर पडलेलं नाही. सो द श्लोका सेज, या जगात एकच स्वाभिमानी मानी पक्षी आहे, चातक, जो जंगलात राहतो. तो एकतर तहानलेला मरून जाईल, ही वुड रादर डाय ऑफ थर्स्ट, किंवा पाणी मागितलंच तर फक्त पुरंदरम म्हणजे देवांचा राजा इंद्र, द गॉड ऑफ रेन, त्याच्याकडेच मागेल. दिस इज अबाउट सेल्फ रिस्पेक्ट, डिग्निटी, हॅव्हिंग स्टँडर्ड्स, टू नॉट बाव बिफोर एव्हरीवन फॉर युअर नीड्स. एकतर स्वतःच्या पायावर उभं राहीन, नाहीतर संपून जाईन, पण कोणा ऐऱ्यागैऱ्यासमोर हात पसरणार नाही. इफ आय हॅव टू आस्क, आय विल आस्क फ्रॉम द ॲब्सोल्यूट हायेस्ट सोर्स. अ व्हेरी पॉवरफुल स्टेटमेंट ऑफ सेल्फ वर्थ. मग ज्याच्याकडे हा चातक अपेक्षेने बघतोय, तो ढग, तो क्लाउड, तो कसा आहे? इज ही वर्दी ऑफ दिस रिस्पेक्ट? लेट्स सी. आश्वास्य पर्वतकुलं तपन्नोष्ण तप्तम उद्दाम दाव विधुराणी च काननानी नाना नदी नदशतानी च पूरयित्वा रिक्तसी यज्जलद सैव तवोत्तमाश्री. इथे ढगाला उद्देशून म्हटलंय, हे जलद, हे क्लाउड, तू सूर्याच्या उष्णतेने तापलेल्या पर्वतांना दिलासा देतोस, वणव्याने, फॉरेस्ट फायरने जळणाऱ्या जंगलांना शांत करतोस, शेकडो लहान मोठ्या नद्यांना पाण्याने भरून टाकतोस, आणि आफ्टर डुईंग ऑल दिस तू रिकामा होतोस. यू बिकम एम्प्टी. अँड तुझं हे रिकामं होणंच, रिक्तसियत, तुझी खरी शोभा आहे. दॅट एम्प्टीनेस इज युअर ग्रेटेस्ट ग्लोरी. व्हॉट अ ब्युटिफुल थॉट. द ग्लोरी ऑफ गिव्हिंग. खरी श्रीमंती, a true sign of greatness is not in accumulation, but in distribution, in giving away everything you have for the benefit of others and finding your own glory in that emptiness. The cloud is the ultimate symbol of selfless service. आता last, the final piece of advice. हे जणू एका मित्राने चातकाला दिलेला सल्ला आहे. A very practical, worldly advice. रे रे चातक सावधान मनसा मित्र क्षणं श्रियताम अंभोदाह बहवह भवन्ति गगने सर्वे अपि नैतादृशः केचिद् वृष्टिभिरार्द्रयन्ति वसुधां गर्जन्ति केचिद् वृथा यं यं पश्यसि तस्य तस्य पुरतो मा ब्रूहि दीनं वचः. अरे मित्रा चातका, लिसन टू मी केअरफुली फॉर अ मोमेंट. आकाशात खूप ढग असतात, बहवो अंभोदाह, पण सगळे सारखे नसतात. नॉट ऑल ऑफ देम आर लाईक द वन वी जस्ट टॉक्ड अबाउट. काही ढग पावसाने पृथ्वीला भिजवून टाकतात, दे ड्रेंच द अर्थ विथ रेन. तर काही केचित वृथा गर्जंती, उगाचच फक्त गडगडाट करतात. दे जस्ट मेक नॉईज. म्हणून ज्याला ज्याला पाहशील, हुएवर यू सी, त्याच्यासमोर आपल्या दीनवाणा बुडणं बोलू नकोस. डोंट गो बेगिंग बिफॉर एव्हरीवन. दिस इज द फायनल मोस्ट इम्पॉर्टंट लेसन. डिसर्नमेंट. पारख करायला शिका. जगात सगळेच दाते नसतात, सगळेच मदत करणारे नसतात. सम आर जेन्युइनली जेनरस, while others are all talk, no action. Know the difference. Don't waste your self-respect by asking for help from the unworthy. Choose wisely whom you depend on. So, from quality over quantity to gratitude, timely help, the plight of the helpless, self-respect, the glory of giving, and finally the wisdom to discern. एका पक्षाच्या, माशाच्या, ढगाच्या उदाहरणातून this chapter tells us so much about life. हीच आहे अन्योक्तीची ताकद. द पॉवर ऑफ इनडायरेक्ट स्टोरी टेलिंग. इट मेक्स यू थिंक. आपणही आपल्या आयुष्यात असेच असतो. कधी तो एकटा राजहंस, कधी तो कृतज्ञता विसरलेला जीव, कधी वेळेवर मदत करणारा तो माळी, कधी त्या आटणाऱ्या तलावातला असहाय्य मासा, तर कधी स्वाभिमानी चातक. द ओनली क्वेश्चन इज, आज ह्या क्षणी आपण कोण आहोत?